जय भीम नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञानज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. तोपर्यंत हात चांगला दिसतो. जीव राहतो हातात. गेलं तर गेलं झालं. तर जीव मरतो का? जीव मरतो, कुठे जातो? जीवाचं होतं काय? जीवाचं होता जीवा म्हणून वाचला शिवा म्हणतात. तर ही पक्की होईल भूत. भूत म्हणजे कळलं? याणीद भूतानी समागतानी भूमानी वा यानी अंतलिकी. भूत म्हणजे प्राणी. हे एवढे मोठे भूत दिसत आहेत. सगळे भूत आहेत की नाही? हे महाभूतांनी सारं शरीर बनलं म्हणतात. हे महाभूत मेल्यावर नष्ट होतात का? महाभूत म्हणजे समजलं? अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी या चार धातू मिळून बनलेले हे शरीर काया. मेल्यावर ह्या धातू नष्ट होतात का? कुठे जातात? जाताना दिसते का? मग तुम्ही कसं म्हणता तिकडे तिकडे जातो? जाळल्यावर अग्नी नष्ट होते का? पाणी नष्ट होते का? हे शरीर जे अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं आहे, जाळल्यावर किंवा गाळल्यावर हे नष्ट होते का? काय होतं मग जाळल्यावर गाळल्यावर? ह्या अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंचं काय होतं? फॉसिल फ्यूल बनते अजून ते पेट्रोल डिझेल बनून परत वापस येते. म्हणजे तुमचं पेट्रोल डिझेल बनणार आहे ना? तुमचं पेट्रोल डिझेल बनून ते पेट्रोल डिझेल वालेच आहेत तुम्ही सगळे लोक, आहेत ना? पुन्हा वापस यायचं आहे, पुन्हा वापस जन्म घ्याल मेल्यावर. असं नाही होणार. आता नाही होणार. हे पांढरं कापड आहे की नाही म्हणून आलं पांढरं कापड, सारा मळ निघून गेला. आता काय राहिलं? जाळलं न गाळलं तर गेलं, संपून गेलं असं म्हणतो आपण. ते जे शरीर ज्या अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं असतं, गाळल्यानंतर आपल्या आपल्या धातूंमध्ये ते विलिनीकरण होऊन जातं. तर त्या अग्निवायू जल आणि पृथ्वी धातू म्हणजे जीव असतो का? जीव. या शरीरात जीव असतो का? जीव. जीव सजीव म्हणतात ना, ओळख करण्यासाठी सजीव आहे. जीव गेल्यावर निर्जीव म्हणतात. तर जीव नावाचा काही पदार्थ असतो का शरीरात? जीव जीव गेला म्हणतो, आता मेला.
जीव गेला, जीव सोडला म्हणतात. तर जीव नावाचा काही पदार्थ आहे का? तर भगवान बुद्धाला जीव नावाचा काही पदार्थ दिसला नाही. तरी लोक सजीव निर्जीव म्हणतात. हा सजीव आहे, हा निर्जीव आहे. आहे एनर्जी, ऊर्जा आहे, अग्निवाय जल आणि पृथ्वी, पण ती निर्जीव आहे असं म्हणतात. त्याच्यात जीव भरलेला नाही, म्हणून त्याला जीवाणू नाही म्हणत, विषाणू म्हणतात. डार्विनला त्या पाण्यामध्ये अमिबा नावाचा एकपेशीय प्राणी सापडला. अमिबा पाण्यात दिसला. ते प्राण्यांची उत्पत्ती कोठे होते? पाण्यात होते का? प्राण्यांची उत्पत्ती पाण्यात होते? कुठे होते? तुमची पाण्यात झाली का उत्पत्ती? मनुष्य प्राण्यांची पाण्यात नाही होत. माशांची उत्पत्ती काही पाण्यातून जन्म घेणारे आहेत, काही अग्नीतून जन्म घेणारे आहेत, काही वायूतून जन्म घेणारे आहेत, काही पृथ्वीतून जन्म घेणारे आहेत. आता डब्यात तांदूळ भरून ठेवा, मग बरोबर अळ्या पडतात. तुम्ही टाकायला गेले का अळ्या? हा अळ्यांचा जन्म कोण? अळ्या म्हणजे काय? तांदूळ जिवंत होते का? मेले. डबा भरून ठेवला तरी तिथे काही कसे गेले असतील ते? तिथे ते अळी उत्पन्न होते, सोंडे उत्पन्न होतात, रुण्या उत्पन्न होतात, अळ्या उत्पन्न होतात, बहादुरे उत्पन्न. ते इकडून गजातून शिरत असतील काय? डब्यातून शिरत बाहेर छिद्र पाड. ते उत्पत्ती कशी झाली? प्राण्यांची उत्पत्ती होते कशी? कोण करतं? कोणाच्या हातात लगाम आहे ते? प्राण्यांची उत्पत्ती होते कशी? डार्विनला दिसला ना तो प्राणी दिसला, एकपेशी प्राणी, त्याला पाण्यात दिसला. हा मी बाय एकपेशी प्राणी. मनुष्य प्राणी आहे तर मनुष्य तर प्राणी. ह्या अळ्या अंड्यातून उत्पन्न होतात की ते दूध पाजणाऱ्या असतात नसतात? बारीक बारीक अंडे पाहिले का तांदळातले? त्या तांदळातून मग निर्माण होतात ना अळ्या. तर काही अंडे देणारे प्राणी असतात, काही सस्तन प्राणी असतात, काही डोळ्याने दिसतात, काही डोळ्याने दिसत नाही. पण निर्माण होताना त्यांच्या आईवडिलांनी जन्म दिला का त्या अळ्यांच्या? कोणी जन्म दिला? ते अंडे त्या अळ्यांचे आले कसे तिथे? कोणी पैदा केले? देवाने नाही पैदा केले ना? नाही, हे आपोआप पैदा झाले. त्या बॅटरीचे शेल घेऊन आले ते. त्यात पेशी. ते हे जे प्राणी आहेत, मनुष्य असो, मनुष्येतर प्राणी असो, ते 4 महाभूतांनी बनले आहेत. कुणी बनवले आहेत? कुणी बनवणार आहे कोण? निसर्गाला अक्कल आहे का? निसर्गाला अक्कल आहे? आता 4 धातू मिळून पाहू तयार होता का? तो पाहू. ही उत्पत्ती, ज्याला उत्पन्न, उपादवय धम्मिनो. पहा, भगवान बुद्ध म्हणतात निसर्गाचा नियम उपादवय धम्मिनो, उत्पन्न होऊन नाश पावणं हा निसर्गाचा नियम आहे, धर्म आहे, स्वभाव आहे. उत्पन्न होत राहतं, नाश पावत जातं.
हा निसर्गाचा नियम आहे, तत्व आहे, स्वभाव आहे. निसर्गाला कोणी शिकवलं? ए तू असा कर, ए तू असा कर, कोणी शिकवलं? निसर्गाला अक्कल आहे का? दगडाला अक्कल आहे, विजेला अक्कल आहे, मातीला अक्कल आहे, पाण्याला अक्कल आहे का? जे हे शरीर आपल्या अग्निवायू जला आणि पृथ्वी धातूने बनले, पाण्याला अक्कल नाही, पृथ्वीला अक्कल नाही, वायू धातूला अक्कल नाही, अग्नीला अक्कल नाही. बेअक्कली आहेत की नाही? हे सूर्य असो, तारे असो, चंद्र असोत, नद्या, पहाड, नाले, जमीन, जुमला, हे जेवढे जेवढे दिसत आहे ते त्याला अक्कल आहे का? अक्कल कोणाला आहे? तेव्हा माणसाला अक्कल आहे म्हणतात. माणसाला अक्कल कोणी भरली? माणसाला अक्कल भरली कोणी? कोणी दिली त्याला माणसाला अक्कल? आपल्याला अक्कल नावाची वस्तू आहे की नाही? अक्कल कशाला म्हणतात? काय समजतं? समजतं काय? काहीच तर समजत नाही ना. हे माणसांना नाही समजत. समजलंय? तुमच्या आमच्याला नाही समजत, हे या महापुरुषाला समजत. हा ज्ञानी पुरुष. इथितं पथितं तुयं क्षिपंगेव समिज्जतु सभेपर्यंत चित्त संकल्पा छंदोपन्न रसो मणी ज्योती रसो यथाया. ते अग्निवायू जला आणि पृथ्वी धातूंचाच पुतळा असतो. पण हे मन जुळलेलं आहे. मन म्हणून जिवंत आहे. मन निसटलं या शरीरात, पुतळा राहतो, मृत पुतळा. तोही अग्निवायू जला आणि पृथ्वीचाच पुतळा राहतो. त्याला अक्कल नाही. ते अक्कल नावाची वस्तू मनाला असते. हे जाणण्याचं काम मन करतंय. जाणण्याचं काम करणारा मनाचा स्कंद, याला विज्ञान असं म्हणतात. डोळ्यानं पाहतं, कानाने ऐकतं, नाकानं सुंगतं, जिवेने रस चाकतं, शरीराला स्पर्शाने जाणीव होते. आणि हे मन, त्याला 24 घंटे ड्युटी आहे. त्याला बिना पैशाने, बिना पगारी आहे. ते कोणता ना कोणता विषय आला तर बस चिंतन, मन असं झालं होतं, असं झालं तसं, असं नाही झालं तर असं, असं करेन, अमकं करेन, इचकं करेन, अलान करेन, फलानं करेन, अमकं करेन. एक विषय संपला, बिना पगारी. त्याला बिना पगारी तेवढं 24 तास ड्युटी त्याची आहे. झोपून गेलं तरी चिंतन मन, मरून गेलं तरी चिंतन. 24 तास ड्युटी आहे त्याची. कोणाची? शरीराने तुम्ही आपली गाडी चालवता की मनाने गाडी चालवता? ड्रायव्हर शरीर आहे की मन आहे? मन आहे. तर मन दिसतं का? या मनाला भौतिक म्हणता येईल का? हे भौतिक वस्तू म्हणता येईल का मनाला? जसं रूपाला हे रूप दिसतं, अग्नी वायू हे शरीर दिसतं, रूप धातू हे 4 महाभूतांनी बनलेले. तसं मन, याला भौतिक म्हणता येईल का? दिसत नाही, म्हणून त्याला अभौतिक आहे. दिसत नाही डोळ्याने. आत्मा दिसतो का? आहे का आत्मा? आहेच ना. तेव्हा आहेच नाही. आता यांना कसं समजलं? नाही आहेत म्हणतात, यांना कसं समजलं? कुठून तरी वाचलं असेल, आहे की नाही? जे वाचलं त्यांच्या बुद्धीला पटलं, ते सांगितलं. अनुभव आहे का? आपल्याला ना अनुभव. आपण वाचन मनन चिंतन करून अरे आत्मा नाही आहे म्हणतात, नाही आहे. आपल्याला पटलं, आपण मानलं. आपण मानतो, जाणत नाही. आपण बुद्धाचं, बाबासाहेबांचं इकडलं तिकडलं साहित्य वाचून मानतो, जाणता नाही.
भगवान बुद्ध, जर आत्मा राहिले असते तर आज ते आपण अंदाज मानतो ना, हे अंदाजानं सगळे. आज इतके सारे आत्मा राहिले असते की याचे तर खूपच जास्त झालं असतं. आत्माच्या आत्मा म्हणजे काय? काहीच नाही काही. आत्मा म्हणजे काय? काहीच नाही काही. तर आत्मा काय आहे? काहीच नाही काही. काहीच नाही. अरे बाबा ऐकतो ना, हे शब्द तर ऐकतो ना, शब्द तर दिसतो, हे चलन आहे की नाही या शब्दाचं? कागदावर इकडलं तिकडलं आपण ऐकतो, तर आत्मा नावाचा शब्द ऐकायला येतो. तुमच्या दृष्टीने कल्पना असेल, आहे की नाही? कल्पनाच का, संकल्पनाच आहे की नाही? कुठलं तरी ऐकतो, शब्द ऐकला, आपण आत्मा नावाचा शब्द ऐकला, प्राचीन काळापासून चालत आला. आता तुम्ही नाही म्हणता, तर तुम्ही कोणत्या आधारावर नाही म्हणता? आधार पाहिजे की नाही? भगवान बुद्धांनी तो आधार सांगितला. भगवान बुद्धांनी आधार काय सांगितला? जीवात्मा हा शब्द याला. भगवान बुद्धांना जीव नावाची वस्तूच काय दिसली नाही, सारं शरीर कापून पाहिलं. जीव तरी कसं म्हणायचं त्याला? प्राणवायू, कमीत कमी जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन प्राणवायू असं म्हणतो, तो प्राण आहे. आता प्राण नावाचा पदार्थ काही आहे का शरीरात? तोही दिसला नाही. पण मन आहे, जरी डोळ्यांनी दिसत नसलं तरी मन आहे. ते डोळ्यांनी पाहतं, कानांनी ऐकतं, नाकाने सुंगतं, जिभेने रस चाकतं, शरीराला स्पर्श करतं, आणि ते सातत्यानं चिंतन मनन करता. हा अनुभव होतो मनाने. पण चित्ताची ओळख करता आली पाहिजे. हे अमुक प्रकारचं चित्त आहे, हे अमुक प्रकारचं चित्त आहे, हे अमुक प्रकारचं चित्त आहे. आणि तिथे आपण आपल्याला भान नाही राहत, आपल्याला माहिती नाही राहत. हे चित्त कसं उत्पन्न होतं हे ठाऊक नाही राहत. भगवान बुद्धांनी हे मनाचं ऑपरेशन करून टाकलं. हे मन कसं उत्पन्न होते, मनाची उत्पत्ती कशी होते, मन असं असं उत्पन्न होते. मन म्हणजे आत्मा का? तर नाही. तर मनाचे हे एवढे एक 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 पार्ट, एकेका क्षणाला जे जे मन उत्पन्न होतं ते कोणत्या प्रकारचं मन आहे, त्या मनाचा स्वभाव काय. ते कामावचर चित्त 54, रूपावचर चित्त 15, अरूपावचर चित्त 12, लोकोत्तर चित्त 8, 89 प्रकारचे चित्त. तर तुम्हाला एका तरी चित्तात नाव माहिती आहे का? हा सगळ्यात कठीण अभ्यास आहे, तो भगवान बुद्धांनी सांगितला. हा साधा सोपा नाही. त्यामुळे प्राचीन काळापासून जे जे या प्रकृतीच्या सजीवाविषयी, निर्जीवाविषयी जी जी जाणकारी आपल्याला प्राप्त होते, त्याच्या संबंधी उपलब्धी जी आपल्याला उपलब्ध होते, वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी संशोधन करून वेगवेगळी उपकरणं काढली. त्या उपकरणाच्या आधारावर वैज्ञानिकांनी शोध केला. तर तो शोध तथ्यावर सादर केलाय त्यांनी, सुस्पष्ट केला पुरावे देऊन. आणि म्हणून आपल्याला मान्य करावं लागतं, मान्य करावं लागतं. साऱ्या जगालाच मान्य करावं लागतं. आणि मानतायत. नाही नाही मी नाही मानत, नाही नाही हे इलेक्ट्रिक हे विदेशातल्या लोकांनी शोधून काढले, नाही बाबा तिचा नाही वापर करायचा, असं म्हणाल काय तुम्ही? तो आता शंकराचार्य असला ना, शंकराचार्य असला तरी थोडा गरमी झाली तर हवा पाहिजे पंख्याचा. नाही नाही हे विदेशी आहे, कशाला विदेशी वापरायचं? ते विदेशातल्या लोकांनी शोधून काढलं इलेक्ट्रिक. तो बेंजामिन फ्रँकलिन नावाचा माणूस, त्यांनी पतंग केला रेशमाचा, लोखंडाचा तार जोडला, बस कडकडलं तेव्हा पाहत किल्ली ठेवली, झटका लागला आणि ती वरची वीज खाली उतरवली की नाही. सगळ्या जनरेटर मग आपल्याकडे वापर करतात की नाही शंकर. पण मोठा राष्ट्रवाद अंगात येतो. आपल्या वस्तू आपल्यात. बघ हा गोबर रोज मूत प्या गायचं, त्याच्यातूनच चांगली ऊर्जा येते. देशी आहे की नाही? देशी माल खा. म्हणजे आज डिजिटल सारं जग झालं. आपण जे जे नव्या संशोधकांनी नव्या नव्या वस्तू मानवी जीवनात त्यांच्या जीवन सजवण्यासाठी ज्या ज्या उपयोगी आहेत त्या वापर करतो माणूस, साहजिक आहे. जे जे नवनवीन बाजारात साहित्य, आता शंकराचार्य मोबाईल नाही वापरायचा तरी तो मोबाईल वापरेल.
हा नाही ना विदेशी आहे, विदेशी नाही वापराय, तरी तो मोबाईल वापर. ज्ञानामध्ये, मनुष्याच्या ज्ञानामध्ये ज्या ज्या वस्तूंची, स्थितीची, रंगरूपा, आकृतीची जे काही भर पडली, सगळ्या मानव जातीला स्वीकारणं भाग पडते. आणि सूत्रबद्धता असते, त्या सूत्रबद्धतेच्या आधारावर ते सिद्धता करतात आणि ती सत्यता प्रकट करतात, सत्य शोधून काढतात. ते आपल्याला मान्य करावंच लागतं. भगवान बुद्धांकडे असे कोणते उपकरण होते? ही सगळी ही संपूर्ण मनाच्या विषयीचं जे आकलन केलं. बामनं काय करतात? असा हात पाव द्या म्हणते, हातावर रेषा पाहतील, मग तुमचं भविष्य जाते ना. तर भगवान बुद्धांनी हाताच्या रेषा पाहिल्या का? मूळ काय? मूळ सगळ्या गोष्टीचं केंद्र मन आहे, हे तथागतांना सापडलं. पहिल्यांदा मन उत्पन्न होते. सगळ्या गोष्टीचं केंद्र, चाबी मन आहे. कोणतं मन उत्पन्न झालं तर कोणत्या प्राण्याची निर्मिती होते, हे जसं तथागताला सांगता आलं, तसं डार्विनला नाही सांगता आलं. त्याला दिसला एक पेशी प्राणी तिथे पाण्यात. RNA, DNA, गुणसूत्र तपासली, XY गुणसूत्र तपासली. त्या आधारावर पुरुषलिंगी, स्त्रीलिंगी असे अशा प्रकारचे प्राणी. पण हे जोपर्यंत मनुष्य वा मनुष्यतर प्राणी असो, जे गर्भजलामध्ये जोपर्यंत चित्त पोचत नाही ना, तोपर्यंत कुठल्याही प्राण्यांची गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा, आपण आपल्या आईच्याच पोटी जन्म घेतला की तो ब्रह्मदेवाने तुम्हाला पैदा केलाय असं सोडलं का? पाठवलं फूक टाकून, पांढरा टाकून? आपल्याला आपल्या आईवडिलांनी जन्म दिलाय की नाही? त्यामुळे जन्मग्रहण करताना आईने जन्म दिला काय की आपण आईच्या पोटी जन्म घेतला, दोन्ही एकसारख्या गोष्टी वाटत असल्या तरी लोहचुंबक जसं लोखंडाला आकर्षण करून घेते, तसे हे समान धातू कम्म असतात. कर्म हे बीज असतं. जसे आपण कर्म करू तसं जे चित्त उत्पन्न होईल. म्हणून जन्मग्रहण करणाऱ्या चित्ताला पटिसंधी चित्त म्हणतात. पटिसंधी हा पाली शब्द आहे. जन्मग्रहण करतं म्हणजे गर्भजलामध्ये मनुष्य असो वा मनुष्य, तर जोपर्यंत हे चित्त पोचत नाही तोपर्यंत कुठल्याही प्राण्यांची गर्भधारणा होत. हे तथागतांना जसं कळलं तर डार्विनला नाही कळलं. हा रूपधातू म्हणतो ना, अग्निवायजेला आणि पृथ्वी धातूचं क्षेत्र. पण ते मन तिथे प्रवेश करावं लागतं. रज असो, पुरुष बीज असो, तर त्या संग्रहामध्ये जोपर्यंत चित्त पोचत नाही तोपर्यंत कुठल्याही प्राण्यांची गर्भधारणा होत नाही. ते तथागतांनी पटिसंधी, मनुष्य वा मनुष्यतर प्राण्यांची पटिसंधी जन्म कसा होतो, हे कोणतं चित्त उत्पन्न झाल्यावर कोणत्या प्राण्याची उत्पत्ती होते, हे तथागतांना जसे सुटसुटीत सांगता आलं, तर अजूनही कुठलाही वैज्ञानिक अजूनही सुटसुटीत सांगण्याचा प्रयत्न करत नाही. जन्माची ही वैज्ञानिक प्रक्रिया काय आहे? जेवढे मनोवैज्ञानिक आहेत, मानसशास्त्र आहेत, बामनं कशा हाताच्या रेषेवर पाहतात ना, भविष्य कथन करतात, तशी यांची कथा काढली. भगवान बुद्ध म्हणतात हे चित्त कसं उत्पन्न होतं, हे चित्ताचे तरंग कसे असतात, हे चित्त उत्पन्न झालं तर कोणत्या तरंगाने युक्त चित्त उत्पन्न झालं, त्या तरंगांना कोणतं नाव द्यायचं. आपला ज्या अर्थी मनुष्य म्हणून जन्म झालाय, तो कोणतं चित्त उत्पन्न झालं असेल, कोणत्या प्रकारचं चित्त उत्पन्न झालं असेल की आपला मनुष्य म्हणून जन्म झाला. कळतं मी काय बोलतोय ते? कोणतं चित्त उत्पन्न झालं, कोणत्या प्रकारचं चित्त उत्पन्न झालं तर मनुष्याचा जन्म होतो, मनुष्य प्राण्याचा जन्म होतो. हे वैज्ञानिक नाही सांगू शकत. भगवान बुद्धांनी पहा एकेका चित्ताला नामकरण कसं केलं, याला कोणतं चित्त म्हणायचं, हे कामावचर आहे की रूपावचर आहे की अरूपावचर आहे की लोकोत्तर आहे.
कामावचर चित्त उत्पन्न झालं तर कामावचर भूमीमध्ये जन्म देणार असेल, रूपावचर उत्पन्न झालं तर रूपावचर चित्त उत्पन्न झालं तर रूपावचर भूमीमध्ये जन्म घेणार असेल, अरूपावचर चित्त उत्पन्न झालं तर अरूपावचर भूमीमध्ये जन्मग्रहण करणार असेल. एक नाही, दोन नाही, 10 वाचन केलं ना अभिधम्म तरी नाही कळत, नाही समजत. तुम्ही अकॅडमिक प्रोसेस पूर्ण करून तुम्ही 100 पैकी 100 मार्क मारू शकाल, पण ते कागदावर. भगवान मान्यता आहे. भगवान बुद्ध ते जाणत, दुसऱ्याचं चित्त जाणत, त्याला परचित्त ज्ञानी असं म्हणतात. तर तुमच्या मनातलं मी जाणेन का? भगवान बुद्ध जाणत. केवढं सुपर कॉम्प्युटर असेल ते, आतलं बाहेरचं, शरीरातलं बाहेरचं सगळंच रहस्य त्यांनी खोलून टाकलं. याला असाच चेहरा का प्राप्त झाला, याचे असेच डोळे का प्राप्त झाले, याला असेच केस का, याच्या शरीराची अशीच जडणघडण का झाली, इथपर्यंत एवढे हार्मोन्स सकट समजावून सांगतात सगळे. कोणते कोणते हार्मोन्स कसे डेव्हलप होतात, कसे विकसित होतात, ही एवढी वैज्ञानिक प्रक्रिया तथागत उकलून सांगतायत. आपण मानत आहोत. हे वैज्ञानिक सगळी प्रक्रिया तथागतांनी वेगवेगळ्या प्राण्यांची जी समजावून सांगितलं. च्युती चित्त आणि पटिसंधी चित्त. शरीर, एक जुनं शरीर त्यागून नवं शरीर ग्रहण करण्यासाठी 17 प्रकारचे चित्त उत्पन्न होतात. एकेका चित्ताचा एक एक चित्त क्षण काम करतो. चित्त क्षण म्हणजे समजलं, मनाचा क्षण. घडीचा काटा टक न वाजला तर 1 सेकंद होतो की नाही. चित्त क्षण. चित्ताचा क्षण कसा मोजायचा? टोलकाट्यात, किलोकाट्यात मोजून पहा. हा चित्त क्षण आहे. कसं गणित सोडवा. विपश्यना तुम्ही केली का? विपश्यना तुम्ही पण केली? नाही केली? हे मागासलेले आहेत. तर तुम्हाला कळा, आता तुमची विपश्यना झालेली आहे ना. ते मन, चित्त, चित्ताचा एक क्षण. म्हणजे विपश्यना करताना वेदना उत्पन्न होतात. सुखद वेदना, दुःखद वेदना, दुःखद सुखद वेदना, कुठलीही असो. वेदनेच्या उत्पत्तीचा क्षण, वेदना जोपर्यंत राहतं ती स्थितीचा क्षण, आणि भंग होऊन जातं, भंगत्वाचा. या वेदनेच्या 3 क्षणां मिळून एक चित्त क्षण तयार होतो. आता यांनी विपश्यना केली नाही, त्यांना कसं समजेल? चाललं वरून 10 नंबरच्या पुलाखालून पाणी चाललं बाहेर. आता वेदना उत्पन्न होऊन नसतात होत, हे तर माहिती आहेत ना विपश्यना करतात. वेदना उत्पन्न झाली तो उत्पत्तीचा क्षण, जोपर्यंत राहते तो स्थितीचा क्षण, भंगत्वाचा. वेदनेच्या या 3 क्षणां मिळून एक चित्त क्षण तयार होतो. एक चित्त क्षण. एक शरीर त्यागून नवा जन्मग्रहण करण्यासाठी 17 प्रकारचे चित्तक्षण उत्पन्न होऊन नष्ट होतात. शरीर त्यागण्यासाठी अतीत भवंग चित्त, भवंग चलन चित्त, भवंग उपचेत चित्त, पंचविज्ञान चित्त, मनोद्वार वज्जन चित्त, संपटित छंद चित्त, संतिरण चित्त, ओठ्ठपण चित्त आणि 7 प्रकारचे जवन चित्त. 15 प्रकारचे चित्तक्षण मरणांती. किती वेगाने मरण येऊ दे, किती हार्ट अटॅक न आला तरी चालेल, तरी हे 15 प्रकारचे चित्त शरीर त्यागण्यासाठी. हे मरणांतिक वेदना. एवढं पांढरं कापड आणलं ना, आहे ना, तिच्या उरावरचं, तिच्या मृत्यावरच आणलं ना, तर ते मेली तर ते चित्त सुटलं की नाही. तर शरीर सोडण्यासाठी 15 प्रकारचे चित्तक्षण आवश्यक असतात. एक एक चित्तक्षण एकेका चित्ताचा. हे नाव घेतले 15 चित्ताचे, तेव्हा हे शरीर त्याग होतो. आणि जे 16वा आणि 17वा असतं त्याला तदालंबन नंबर 1, तदालंबन नंबर 2. जर आपण आपल्याला जागरूकपणे आपल्याला आपली काया त्यागत आली, जागरूक त्यागली का काय सांगितलं, कुठे जातो मरताना सांगितलं का? ती विपश्यना करत होती. काय राहिलं आता? होश नाहीये, बेहोशी. आता मग बेहोशीत गेलं तर याला
अकुशल विपाक उपेक्षा सहगत संतिरण चित्त हे म्हणतात. त्यामुळं खालच्या योनीत जन्म आला. आता काय जागरूकपणे जर श्वासावर लक्ष ठेवताना वेदनांचा उदयवेद जाणत जाणत जर आपल्याला आपली कायात्यागता आली तर मनुष्य जन्म या कुशल विपाक उपेक्षा सहगत संतिरण चित्त म्हणतात. तेव्हा हे चित्त उत्पन्न झाल्याशिवाय माणसाचा जन्म आपल्याला नाही माहिती, वैज्ञानिकांना नाही माहिती. वैज्ञानिक मागासलेले आहेत, काय करायला. तर बुद्ध म्हणून त्याला महावैज्ञानिक म्हणतात. असा एकही वस्तू एकही विषय नाही की ज्या विषयाचं ज्ञान त्यांना नाही. संपूर्ण ज्ञानी म्हणतात. आता तिला त्या आईला अपाय गतीतून कसं काढाल तुम्ही? अपाय गतीतून कसं काढाल? काय कराल? वारंवार संगदान करून तिच्या नावाने जिथे कुठे जन्म झाला असेल तिच्या नावानं विहार बांधून दान करायचं. 7x12 कुटी बांधून दान करायची. भिक्षूंना शून्यागार बांधून दान करायचे. संगाठी, चिवर, उत्तरासंग, कमरबंद, भिक्षापात्र, पाणी पिण्याचा प्याला, पाणी गाळण्याचं वस्त्रा, सुईसूत बिंडल, फोफी या साऱ्या अष्टपरिष्कार म्हणतात, औषध. वारंवार संगदानाचे कार्यक्रम आयोजित करून जसं उंच सकल भागावरून भरून पाणी टाकलं तर खाली वाहत वाहत चाललं होतं ना. पुन्हा पुन्हा टाकलं तर धारा फुटतात. जशा सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात तसे त्या मृतक व्यक्तीसाठी केलेले दानादी कर्म त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचते. तर म्हणून तुम्ही तर आला तिथं आहे ना. तेव्हा कुठं जेव्हा मग ही सत्यक्रिया होईल त्या सत्यक्रियेच्या आधारावर तिची सुटका होईल. त्यात आपल्याला काय माहिती कधी होणार ते. म्हणजे दुर्लभ जीवन असं जर जगत गेलो आपण तर काही खरं नाही. काही खरं नाही. आजचा एक क्षण आपल्या हातचा. म्हणून हे बोधी ज्ञान धारण करण्याची ही वर्तमानामध्ये जीवन जगण्याची कला आपण आत्मसात करायला हवी. नाहीतर आपलं काहीच खरं नाही. मरायला लागलं तर पुन्हा साखर पाणी येता आणि हे नातवाला बोलवता याला बोलवता पुन्हा ते 15-20 मिनिटात जगणारी असेल पुन्हा पाणी साखर पाणी पाजून पाजून तिला 5 मिनिटात मारून टाक. हे कर्मकांड करायला लवकर सुचतं तुम्हाला. घ्या म्हणजे अमृत साखर पाणी म्हणजे अमृत आहे. मारण्याची निशाण हे नाही समजत. तू पाजलं काय? नाही ना मस्त पाजा ना तिकडे पुन्हा साखर टाकून शुगरवाल्या माणसात. ते काही नाही तो याई वियावी असला तर दारू पिणारा असला बरोबर दारूची एक बॉटल त्याच्या मूर्तदेवाजवळ ठेवून देतो. बिडीवाला असेल ना तर मस्त बिडीवाला तर अटकून ठेवतो. त्याच्या तोंडात बिंडात बिडी ही टाकतात. हे नातू पतू घ्या हे पाच रे पाच असं करता करता तो 2 मिनिटात मरतो तिकडे पाणी पाजून पाजून. अरे अरे 15 मिनिटात कमीत कमी कोणी येईल तर डाय दवाखान्यात पाणी पाजतात का ग? उलट थोडस श्वास कोंबल्यासारखा झालं तर इथून बस हिरवा कपडा लावून देतात. हे प्रेशर करतात हे श्वसन सुरू झालं पाहिजे म्हणून पुन्हा. आणि तुम्ही पाणी पाजता साखर पाणी. काय काय आहे ते अमृत म्हणून लवकर मेलं पाहिजे म्हणून सुजाब केला. साखर पाणी म्हणजे 15 आम्ही संध्याकाळपर्यंत थोडासा उशीरही लागेल तर 15 तारखेला सकाळी होतं. उलट तिथे उलट असा होता ना काय ते रडणं भडणं सुरू नाही होत का माहिती नाही. उलट ते तडफडत ते रडण्यापेक्षा अनित्यबोध जागवत सुतपठन करत. आता मी मेल्यावर मी रडेन का?
मी मेल्यावर मी रडेन कसा परत? मी मेल्यावर मी रडेल का? मी मेल्यावर मी रडेल कसा रडेल? मग एवढं समीत जातो सभेपर्यंत चित्त संकल्प दो पन्नास सोमणी ज्योती आयु आरोग्य संपत्ती सड संपत्ती त्यातून बाळ इमिनाते समीत सुखी. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा